नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा घ्यायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला 5 महत्त्वाची कामे ही करावी लागणार आहेत। याबाबत मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरती सुद्धा अपडेट देण्यात आलेले आहे की जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली 5 कामे ही करावी लागणार आहेत, तरच तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता हा मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, 17वा हप्ता घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती 5 महत्त्वाची कामे ही करावी लागणार आहेत, चला या ठिकाणी एक एक करून जाणून घेऊया। तर मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता घेण्यासाठी पहिले जे महत्त्वाचे काम तुम्हाला करायचे आहे ते आहे मित्रांनो, तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक करणे। आणि हे का आवश्यक आहे मित्रांनो, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जो काही लाभ तुम्हाला दिला जातो तो डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात दिला जातो आणि डीबीटीद्वारे पेमेंट घेण्यासाठी तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक असणे हे खूपच आवश्यक आहे। जर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट घेण्यासाठी अडचण ही येत असते। त्यामुळे तुमचे पहिले जे काम आहे ते तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर करून घ्यायचे आहे आणि तुम्ही अगोदर केलेले असेल तर ते व्यवस्थितपणे लिंक झालेले आहे की नाही हे चेक करणे सुद्धा मित्रांनो तेवढेच गरजेचे आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसरे जे महत्त्वाचे काम आहे जे तुम्हाला करायचे आहे ते आहे मित्रांनो, तुमच्या जमिनीचे रेकॉर्ड हे या पोर्टलवरती अपडेट करणे। हे का आवश्यक आहे, कारण की मित्रांनो, आपल्या जमिनीवरती महिन्याने 2 महिन्याने किंवा 3 महिन्यानंतर काही फेरफार होत असतात। कोणी हे वारस लावत असते, कोणी वारस कमी करते, तर कोणी खरेदी विक्री, अशा गोष्टी या आपल्या जमिनीवरती होत असतात आणि चालू कंडिशन मध्ये आपल्या जमिनीचा रेकॉर्ड हा कसा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणे हे खूप महत्त्वाचे आहे। जर हे काम तुम्ही केले नाही तरी सुद्धा तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता घेण्यासाठी अडचण ही 100% येणार आहे। तिसरे जे महत्त्वाचे काम आहे मित्रांनो ते आहे की लाभार्थ्यांनी आपले नाव हे व्यवस्थितपणे या पोर्टलवरती अपडेट करावे। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड हे अपडेट केलेले आहे आणि आधार कार्ड अपडेट केल्यानंतर आधार कार्डवरती जे काही नाव आपले आहे तेच नाव आपल्याला या ठिकाणी पोर्टलवरती सुद्धा असणे हे आवश्यक आहे। जर तुमच्या पोर्टलवरती नावामध्ये आणि आधार कार्डच्या नावामध्ये जर डिफरन्स असेल, फरक असेल, तर या ठिकाणी ती व्यक्ती दुसरी मानली जाते आणि या ठिकाणी मिळणारा जो लाभ आहे तो लाभ तुम्हाला मिळत नाही। त्यामुळे तुमच्या आधार कार्डवरती जसे तुमचे नाव आहे तसेच नाव तुम्हाला पोर्टलवरती सुद्धा अपडेट करून घ्यायचे आहे। म्हणजे जर तुमचे आडनाव हे पुढे असेल तर पोर्टलवरती सुद्धा तुमचे आडनाव हे पुढेच असले पाहिजे, तुमचे आडनाव हे मागे असेल तर तुम्ही त्याचप्रमाणे पोर्टलवरती अपडेट करून घेणे हे महत्त्वाचे आहे। त्यामुळे या ठिकाणी लाभार्थ्यांना आपले नाव हे आधार कार्डवरती ज्या प्रकारे आहे त्याच प्रकारे या ठिकाणी पोर्टलवरती अपडेट करून घेणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि या गोष्टीमुळे सुद्धा मित्रांनो बऱ्याचशा लोकांचे लाभ हे मिळणे बंद झालेले आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, चौथे जे काम आहे जे तुम्हाला करायचे आहे ते अतिशय महत्त्वाचे आणि मॅन्डेटरी सुद्धा आहे आणि ते म्हणजे मित्रांनो ई-केवायसी करणे। मित्रांनो, जेवढे पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी करून घेणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल त्यांना या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता हा मिळणार नाही। आणि मित्रांनो हे करणे का आवश्यक, कारण की या योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ हा योग्य लाभार्थ्यालाच मिळत आहे हे जाणून घेण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहे। कारण की मित्रांनो, बऱ्याचशा राज्यांमध्ये या योजनेचा जे शेतकरी अपात्र होते त्यांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी ई-केवायसी करून घेणे आणि ही व्यक्ती तीच आहे हे या ठिकाणी कळत असते, त्यामुळे या ठिकाणी ई-केवायसी करणे सुद्धा बंधनकारक करण्यात आलेले आहे। तर ज्या लोकांनी अजूनपर्यंत ई-केवायसी केलेली नसेल त्यांनी या ठिकाणी ई-केवायसी करून घ्यायची आहे। आणि पाचवे जे काम आहे मित्रांनो जे तुम्हाला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेण्यासाठी करायचे आहे ते आहे मित्रांनो नवीन लाभार्थ्यांसाठी। जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत परंतु अजून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाहीये, त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवरती जाऊन आपली नोंदणी करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ हा सुरू होईल। आणि ही नोंदणी मित्रांनो तुम्ही pmkisan.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन घरच्या घरी करू शकता किंवा सीएससी सेंटरवरती जाऊन सुद्धा करू शकता। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ही 5 महत्त्वाची कामे हे करायची आहेत, जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा पुढे सुद्धा आरामात मिळू शकेल।